विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, ऑर्गेनिक अजून सुरूच केलेलं नाहीये. फिजिकल केमिस्ट्री 90% झालाय. 90% झालाय, पण त्याची पण भीती वाटते, आठवल की नाही. इनऑर्गेनिक कंप्लीट होईना झालेलं आहे. आणि पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री केलंय बऱ्यापैकी, पण भीतीच वाटते खूप. अशीच तुमची अवस्था असेल कदाचित. होय. कारण हा एक दिवस पुरतच नाहीये. गेल्या वर्षीची मुलं थोडीशी नशीबवान होती. केमिस्ट्रीला 2 दिवस होते. मॅथ्सला 1 दिवस. मॅथ्स होते रे एका दिवसात. पण हे केमिस्ट्री मी इथं लिहिलंय. संपूर्ण कव्हर होणारच नाहीये. अगदी एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर जरी असेल ना, तर कसं तरी उडून-ताडून होतंय कव्हर बरं का. मग आता करायचं काय? या स्टेजला करायचं काय? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. ऑर्गॅनिक हे फिजिक्सच्या न्यूमेरिकल प्रमाणे आहे. वर्षभर रिएक्शनची प्रॅक्टिस केली तर जमणार आहे. एका दुसऱ्या आय-एम-पी रिएक्शन ही कन्सेप्ट इथं नाहीये. पी-वाय-क्यू रिएक्शन ही कन्सेप्ट इथं नाहीये. मग आता लास्ट मोमेंटला मी तुम्हाला सांगतो, कोऑर्डिनेशन कंपाउंड, ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन कंपाउंड, ठीक आहे. कोऑर्डिनेशन, ट्रान्झिशन आणि ग्रुप 16, 17, 18. अरे 16, 17, 18 चा माझा व्हिडिओ बघितला का? फक्त मी एनोमलस बिहेवियर करायला लावलंय. ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज करायला लावलंय. युजेस करायचे त्याच्यात. स्ट्रक्चर्स करायचे आहेत. बास. ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्ये ना काय माहितीये का? KMnO4, K2Cr2O7 चं प्रिपरेशन राहू दे. त्यातलं आम्ही काय केलंय माहितीये का? स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट केलंय. कलर, स्टॅबिलिटी हे प्रश्न केलेत. मोस्ट ऑफ द प्रश्न परीक्षेत येत आहेत. म्हणजे आता काय केलं पाहिजे इथून पुढं? तुम्हाला मी सांगतो, ऑर्गॅनिक राहिले ना, राहू दे. राहू दे. काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी तुम्हाला एक डेडलाईन देतोय. डेडलाईन टायमिंग देतोय. एक तर 8, नाहीतर जास्तीत जास्त 9. बरोबर. जास्तीत जास्त संध्याकाळी रात्रीचे 9. त्याच्यानंतर ॲट एनी कॉस्ट बाळांनो, प्लीज माझा एका रिव्हिजन करा. होय. त्यावेळेस रिव्हिजन केली पाहिजे. रिव्हिजन करताना तुम्ही कुठलंही लाईव्ह लेक्चर बघून रिव्हिजन करू शकता, जर ते सोविन सरांसारखं असेल तर. पण ते करत असताना पण सगळं म्यूट ठेवा. ओके. सरांनी दिलेला प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होतोय का बघा. ओके. ही टेक्निक सगळ्यात बेस्ट आहे. कारण मी बघितलंय. आर-जी सर असतील किंवा बरेचसे शिक्षक असतील, त्यांनी जे फिजिक्सला घेतलं होतं, त्यांच्या लाईव्हमध्ये ते आलं होतं परीक्षेत. पण लाईव्हमध्ये काय होतं, की सर शिकवत जाणार आहेत आणि तुम्हाला ते रिवाईज करा. म्हणजे रिव्हिजनला तुम्ही सोबिन सरांच्या लाईव्ह लेक्चरचा वापर करू शकताय किंवा तुमच्या सेल्फ नोट्स असतील तर दी बेस्ट हे लक्षात घ्या. ओके. बरं, पण टाइमपास मध्ये कुठं अडकू नका. ओके. बरं, आता मुद्दा महत्वाचा आहे. 9 नंतर रात्री 12, 1, 2 पर्यंत रिव्हिजन करा. होय. काल संध्याकाळपासून आज सकाळपासून जो तुम्ही अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन करा. इथं तणाव घेऊ नका. आणि हो, परीक्षेत ना तुम्ही फेल तर होणार नाहीये. केमिस्ट्रीत कमी मार्क्स जरी पडले तरी ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर करण्यासाठी सीएस, आयटी, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो सीएस, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स पण चालेल, टेक्निकलचे सब्जेक्ट पण चालतात, बायोलॉजी पण चालतंय. तर ग्रुपिंगच्या क्रायटेरियाची भीती बाळगूच नका. त्याचा पण काही विषय नाहीये. पण आता तणाव घेऊन, आता तब्येत बिघडून काय होणार आहे? ठीक आहे, म्हणजे आता चूक तर तुमच्या लक्षात आली, वर्षभर करायला पाहिजे होतं. पण सीईटीला तर मला सुरुवातीपासून साथ देणार का? माझं ठरलेली गोष्ट मी परत सांगतोय, माझी जी ठरलेली गोष्ट आहे ती. कोणती गोष्ट आहे माझी ठरलेली? की फिजिक्स रोज एक टॉपिकचे ना फॉर्म्युले डिस्कस करायचे. केमिस्ट्री चार्ट डिस्कस करायचे. मॅथ्स शॉर्टकटच. आणि मॅथ्ससाठी जेईचेच प्रॉब्लेम केले पाहिजेत आपल्याला लक्षात घ्या. मग आता या 2-3 मिनिटात बाळांनो तुमचा तणाव झाला का थोडासा कमी? तुम्ही एकटे नाहीये. तुम्ही घरात एकटं बसलाय त्यामुळे तुम्हाला कळत नाहीये. मला हजारो कॉल येतायत, हजारो मेसेज येतायत. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? की सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की संपूर्ण कव्हर होत नाहीये. मग माझी इच्छा काय बघा, सगळं कव्हर होत नाही ठीक आहे. पण मला तुमच्या केमिस्ट्रीमध्ये तुम्ही लॉज केले का रे? नसतील केले तर माझा 28 मिनिटाचा व्हिडिओ आहे बघा. समजेल तुम्हाला. त्याच्यानंतर डिस्टिंग्विश, ओके. डिस्टिंग्विश फार कमी आहेत केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर डेरिव्हेशनचा व्हिडिओ ॲपवर फ्री दिलाय. 49 मिनिट्स. मग एवढा वेळ तर काढू शकता. हे व्हिडिओ बघत असताना पण तुमची रिव्हिजन होऊ शकते. बिलकुल वेळ जाणार नाही तुमचं लक्षात घ्या. जे डेरिव्हेशन येतंय पीएच प्लस पीओएच सोपं आहे. जाऊ दे पुढं. पण अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1 येत नाही. डिराईव्ह करा. डब्ल्यू मॅक्स रिव्हिजन करा. इंटिग्रेटेड रेट लॉ रिवाइज करा. लक्षात घ्या. डेरिव्हेशन्स करा. ओके. त्याच्यानंतर सांगतो डायग्राम, चार्ज डायग्राम आहेत रे. हे बघा, नेहमी दरवर्षी डायग्राम येतेच असं नाहीये, पण येण्याचे चान्सेस जास्त आहेत. होय. पण मोस्ट ऑफ द केसमध्ये आले, पण काही पेपर असे आहेत की डायग्राम आली सुद्धा नाहीये लक्षात घ्या. बरं सांगतो आता डेफिनेशन, ओके, याची एक रिव्हिजन प्रॉपर करा. ओके, एवढं केल्यावर जर 20-25 मार्काचा अटेम्प्ट होत असेल,
डेफिनेशन सगळ्या बरं का, नुसतं फिजिकल नाही, ग्रीन केमिस्ट्री पर्यंत डेफिनेशन्स आहेत. सॉलिड स्टेट पासून ग्रीन मध्ये जेवढ्या डेफिनेशन्स एवढ्या सगळ्या करायच्या आहेत. मग आता मन शांत ठेवा. मन शांत ठेवा. डेडलाईन 9 वाजताची होती, तोपर्यंत काय असेल ते अभ्यास करा. त्याच्यानंतर रिव्हिजन करा 12, 1, 2 वाजेपर्यंत. 4-5 तासाचं रिव्हिजन द्या. सकाळी लवकर उठा. केमिस्ट्रीचा पेपर नंतर मॅथचे सेशन इमिजिएटली सुरू होणार नाहीयेत. मी थोडासा वेळ देणार आहे. 4 वाजता सुरू होणार सेशन आपले. किती वाजता? 4 ला. तर मॅथ्सच्या पेपरच्या वेळेस केमिस्ट्रीचा पेपर देऊन मॅथ्सची तयारी आपल्या चॅनलवर 4 वाजता सुरू होणार म्हणजे होणार. ओके. आणि मला तुमची साथ हवी आहे. फार वाईट वाटतं ते एखादा स्टुडंट फोनवर टेन्शनमध्ये असतो, रडतोय, तणावात आहे. घेऊ नका रे तणाव, घेऊ नका. हे काही काय फार चुकलेलं नाहीये कोणाचं. बोर्डचे पण ते लक्षात येत नाहीये. नाही येत लक्षात, की पेपर पण ते मी तुम्हाला म्हटलं ना, की इंग्लिश नंतर काय होतं, मी पहिला विचार करायचो कसल्या बोर्डचे एक पॅटर्न ठेवतायत. फिजिक्सला 5 दिवस, केमिस्ट्रीला 1 दिवस, त्याच्या फिजिक्सला 2 दिवस द्या, केमिस्ट्रीला 2 दिवस द्या. पण तसं नाहीये रे. इंग्लिश नंतर ते हिंदी, संस्कृत, मराठी हे लँग्वेजचे पेपर आहेत ना, म्हणून ते नशिबानं नशिबानं फिजिक्सला सुट्टी मिळते. विचार करा फिजिक्सला 1 दिवस असतं तर काय केलं असतं? त्यामुळे ते पण बोर्डचे आभार. 1 दिवस दिले सुट्टी, आभारी आहे मी. मॅथ्सला 2 दिवस दिले, खूपच आभारी आहे आपण. मग चला, सांगितल्याप्रमाणे तयारी करा. कुणाचाच कंप्लीट नाहीये. तेव्हा आपलं जेवढं आहे तेवढं आपण एन्हान्स करण्याचा प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट.